संसद परिसरात झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी दिल्ली पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल केलेलं प्रकरण आता गुन्हे शाखेकडे सोपवलं आहे। दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी गुरुवारी राहुल गांधी यांच्या विरोधात 6 कलमांखाली एफआयआर नोंदवला होता। आता हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवल्यानं राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। गुरुवारी संसदेच्या मकर प्रवेशद्वारावर इंडिया आघाडीचे आणि भाजपा खासदार यांनी निदर्शने केले होते। यावेळी दोन्ही पक्षाच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की झाली। यात भाजपाचे ओडिशा इथले खासदार प्रताप सारंगी जखमी झाले होते। राहुल गांधी यांनी एका खासदारांना धक्का दिल्यावर ते खासदार आपल्या अंगावर पडल्याचा आरोप सारंगी यांनी केला होता। सारंगी जखमी झाल्याचं होतं तसंच भाजपा फारुखाबादचे मुकेश प्रसाद देखील जखमी झाले होते। या दोन्ही खासदारांना दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। या घटनेनंतर भाजपा खासदार अनुराग ठाकूर आणि बांसुरी स्वराज यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न, धमकावणं आणि धक्काबुक्कीच्या आरोपांसहित 7 कलमांखाली पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। मात्र पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा आरोप न लावता 6 कलमांखाली गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता।